गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा भरून वाहत आहे. सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 76 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगेची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. इशारा पातळी 39 फूट आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात 2 व्यक्ती पुरात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याची शोध मोहीम सुरू आहे. उल्लेखनीय बाब अशी की या 2 घटना वेगवेगळ्या गावातील असल्या तरी एकाच नाल्यावरती आहे. पहिली घटना विलम येथे घडली. विलम येथील शृणाल प्रमोद बावणे हा मुलगा सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास गावाकडील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा त्या नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने हा मुलगाही नाला पार करीत असताना पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले. यापैकी 3 दरवाजे 1 मीटरने तर 30 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. धरणातून 1,12,921 लिटरने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. भाजप हा सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. जे लोक आज भाजपवर टीका करीत आहेत त्यांनी आपले जुने व्हिडिओ लावून पाहावे. विरोधी पक्षाकडूनच अनेकदा प्रक्षोभनीय विधान केले जात आहे. लोकांना आजही भाजपवर विश्वास आहे असे मत भाजप नेत्या तथा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. नागपूर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला, नंतर तो उघडकीस आला. सदर प्रकरण राज्यभर गाजत असताना आता तसाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आला आहे. या ठिकाणीही आलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरडल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा हा आरोपी म्हणून अटक करण्यात आला आहे. काल रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बघायला मिळत आहे. तीच परिस्थिती जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा पाचगाव या भागात नाल्यावर पूर परिस्थिती झाली असून संत्रा, कापूस, सोयाबीन, पालेभाज्या असलेल्या शेतात पाणी साचले आहे. अशात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आल्यावर पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याने शासनाकडून नदी नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. याचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून जनतेला दिलासा मिळावा यासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नागपुरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत फारसा पाऊस नव्हता. मात्र सकाळपासून बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगावचे विद्यार्थी चांगले संतापले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक आणि हायस्कूलमध्ये जवळपास 400 विद्यार्थी आहेत. शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी 7 किलोमीटर पायी चालत जळगाव जामोद पंचायत समिती ठिय्या दिला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.